नमस्कार, मी कैलास सावळे. आपण पाहतात द पॅन्थर टाइम्स. महाराष्ट्र राज्यातील अत्यंत भयंकर घटना ती म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या धर्मपत्नी अमृता फडणवीस यांच्याशी उल्हासनगरमधील एका महिलेने, जी स्वतःला फॅशन डिझायर समजत असते असं सांगून तिने अमृता फडणवीस यांच्याशी मैत्री केली आणि कालांतराने वेगवेगळ्या आमिषाच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या सागर या शासकीय बंगल्यावरती येणं जाणं सुरू केले. त्याच्यानंतर त्यांनी त्या अमृता फडणवीस यांच्याकडून तिच्या वडिलांच्या बद्दल माहिती दिली की जे तिचे वडील आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे बुकी आहेत आणि गेली 7 ते 8 वर्ष झाले ते वॉन्टेड असल्यामुळे त्यांना या सगळ्या पोलिसांच्या कचाट्यातून आणि कायद्याच्या कचाट्यातून बाहेर काढण्यासाठी त्यांना सातत्याने गरळ फुकायला सुरुवात केली की कसंही करून माझ्या वडिलांना तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करण्यासाठी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी तुम्ही बोलून माझ्या वडिलांना सोडवण्याचा प्रयत्न करावा आणि जर आपण असे केलेच तर मी आपणास 1 करोड रुपये देऊ इच्छिते असं देखील तिने स्पष्ट केली. या सगळ्या प्रकरणामध्ये या सगळे प्रकरण गंभीर असलेले पाहिल्यानंतर अमृता फडणवीस यांनी सदर जे प्रकरण आहे ते आपले पती महोदय माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितले आणि त्यांनी नंतर पोलीस प्रशासनाला हाताशी धरून मालाबार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला. सदर जो गुन्हा दाखल झाला त्याबद्दल माननीय विरोधी पक्षनेते आदरणीय अजितदादा पवार यांनी सदनात तो प्रश्न उपस्थित केला आणि झालेल्या जो काही गुन्हा दाखल होता त्याबद्दल सविस्तर माहिती मागवण्यासाठी त्यांनी इच्छा जाहीर केली. मला एक पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन पाहिजे, परवानगी द्यावी. अध्यक्ष महोदय, आज वृत्तपत्रामध्ये द इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्रामध्ये फ्रंट पेजलाच पहिल्याच पानावर एक बातमी आलेली आहे आणि ती बातमी सरकारमधले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यांच्याशी संबंधित, म्हणजे त्यांच्या धर्मपत्नीशी संबंधित आहे. अमृता फडणवीस फाइल्स FIR अगेन्स्ट डिझायनर, अशा प्रकारची बातमी आहे. आम्हाला हा फक्त सभागृहाला एक माहिती पाहिजे की ह्याच्यातली सत्यता काय, कारण शेवटी आज आपण पब्लिक फिगर आहात, आपण राज्याचे उपमुख्यमंत्री आहात, 5 वर्ष मुख्यमंत्री होता, विरोधी पक्षनेते होता आणि आपल्या धर्मपत्नींचा फोटो टाकून ही बातमी आलेली असल्यामुळं सगळ्यांना कळलं पाहिजे की काय ह्याच्यातली नक्की सत्यता आहे. हे मला पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या निमित्ताने मुद्दा उपस्थित करा. सविस्तर प्रकरण असं आहे की सदर जी मुलगी आहे अनुष्का अनिल जयसिंघानी हिने सातत्याने जी मैत्री केली होती तिने फक्त आपल्या वडिलांना कशा प्रकारे सोडवण्यासाठी. याच अनुषंगाने तिने अमृता फडणवीस यांना वेगवेगळ्या प्रकारचे आमिष देखील दिले होते, ज्यामध्ये त्यांनी तिला सांगितले होते की माझं 50 महिलांच्या मध्ये माझं नाव आलेलं आहे, त्यामुळे मला तुम्ही एखाद्या कुठल्या तरी कार्यक्रमात सत्कार करा किंवा माझ्या आईच्या नावावरती पुस्तक मी काढलेले त्याच्यावरती तुम्ही प्रकाशन करा. अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तिने लगट केली आणि विश्वास संपादन केला होता. या सर्व घटनांनंतर जो गुन्हा दाखल झाला त्याच्यानंतर सदनामध्ये अधिवेशनामध्ये माननीय विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी या FIR बद्दल किंवा गुन्ह्याबद्दल माहिती मागितली. त्यानंतर त्या माहितीला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर माहिती दिली आणि सोबत आपली भूमिका देखील स्पष्ट केली. एक दिवस तिने हे सांगितलं पुन्हा की बघा, आपण अशा प्रकारे जर हा धंदा केला त्याचा फायदा होईल आणि मग तिने ऑफर केली की एकतर हे आपण करूया, नाहीतर माझ्या वडिलांना सोडवण्याकरता मी 1 कोटी रुपये तुम्हाला देते, माझी तयारी आहे, त्यांना सोडून द्या. माझ्या पत्नीने स्पष्ट सांगितलं की ते चुकीचे फसले असतील तर पोलीसमधनं त्यांना सोडवता येईल, नसेल तर सोडवता येणार नाही, पण हे मला सांगू नको. आणि जेव्हा मग वारंवार हा बुकीजचा विषय लागला तर माझ्या पत्नीने तिला ब्लॉक केला, फोनवर ब्लॉक केला. ब्लॉक केल्यानंतर 2 दिवसांनी एका अननोन नंबरवरनं काही व्हिडिओज आले, काही क्लिप आल्या मोठ्या प्रमाणात आणि त्या ज्यावेळेस या सर्व घटनाक्रमानंतर उल्हासनगर शहरामध्ये मलबार पोलीस ठाण्याचे पोलीस पथक हे दाखल झाले आणि त्यांनी गोल मैदानातील अनिल जयसिंघानी याच्या घराची झडती घेतली आणि त्यावेळेस त्यांची मुलगी अनुष्का अनिल जयसिंघानी हिला पुढील तपासासाठी ताब्यात घेतले. याच प्रसंगी त्यांचा मुलगा देखील तिथे होता. त्याने आजारी असल्याचं नाटक केलं आणि स्थानिक जे खाजगी रुग्णालयामध्ये त्याने स्वतःला दाखल करून घेतले. पुढील कारवाईसाठी घेऊन गेलेल्या अनुष्का जयसिंघानी यांना उद्या कोर्टात हजर केले जाईल आणि पुढील तपास हा केला जाणार आहे. या सर्व मागणी केल्यानंतर अनुष्का
दानिजी सिंगांनी यांनी जेव्हा मागणी केल्या आणि अमृता फडणवीस यांनी त्या गोष्टीला करण्यास नकार दिला, त्यानंतर 2-3 दिवसानंतरच अमृता फडणवीस यांच्या मोबाईलवरती वेगवेगळे मेसेजेस आणि व्हिडिओज येऊ लागले, ज्या व्हिडिओजमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असे काही व्हिडिओज होते की जेणेकरून असं दाखवलं जात होते की अमृता फडणवीस यांच्या घरी जी मोलकरीण कामाला होती त्या मोलकरणीला पैशाची बॅग देताना हे दाखवलं गेलं आणि तीच बॅग अमृता फडणवीस देखील यांना सोबत असल्याची दाखवण्याचा प्रयत्न केला आणि वेगवेगळ्या प्रकारे असं त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला होता, ज्यामुळे अमृता फडणवीस यांनी सदर जे प्रकरण होते ते देवेंद्र फडणवीस यांना सांगण्यासाठी त्या तयार झालेल्या. या सर्व मुंबईमध्ये प्रकरणामध्ये वास्तव्य अनेक असावं प्रश्न यासाठी आणि खास माननीय करून मलाबार हिल मुख्यमंत्री या यांच्या परिसरामध्येच बंगल्यावरती बंगला असावा येणाऱ्या यासाठी गेल्या काही कुठल्या प्रकारची दिवसापासून तपासणी होत असते? स्वतः देवेंद्र फडणवीस जे सुरक्षा आहेत एजन्सी कुठले काम ते करते? एखाद्या जागेचा शोध जो आहे तो घेत होते, मात्र त्यानंतर त्यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली आणि आता मलाबार हिल मधला सागर हा बंगला जो आहे तो त्यांना देण्यात आलेला आहे. मुंबईमध्येच राहणारे नागपूरला जाणार नाही असं वेळोवेळी देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं, कारण त्यांच्या पत्नी ज्या एका बँकेच्या अधिकार आहेत त्यासाठी आणि यासोबत त्यांची जी लहान मुलगी आहे त्यांची जी शाळा आहे ती शाळा आणि असं एकूणच हे सगळं कामकाज पाहण्यासाठी त्यांना मलाबार हिल या परिसरामध्ये बंगला होता आणि आता त्यांचा नवीन वास्तव्याचा बंगला जो असणार आहे. परंतु प्रश्न निर्माण हा होतो की गेली 7 ते 8 वर्ष फरार असलेला आरोपी आणि त्याची मुलगी सागर बंगल्यावर, ज्या शासकीय बंगल्यावर येत जात होती, त्याच्याबद्दल सुरक्षा यंत्रणेला माहिती करून घेता आली नसती का? कोणी उठेल आणि कधी कुठेही त्यांच्या बंगल्यावरती जाईल? या सगळ्या गोष्टीवर आता देखील जनतेने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. सोबतच आता येणाऱ्या काळामध्ये सुरक्षा यंत्रणा हे तपास करूनच सांगेल की यामध्ये सत्य काय आहे आणि कुठल्या गोष्टी ह्या समोर येतील, आता येणाऱ्या काळच सांगेल.